हां, ठीक आहे, ठीक आहे. तर आता 12वी परीक्षेच्या संदर्भामध्ये जे काही आता आपण मीटिंग आयोजित केली आहे सुपरवायझर लोकांची, तर तुम्ही काळजीपूर्वक आता कसं आहे गंभीरतेनं घ्या. कारण की सीरियस ॲक्शन घेणं आपल्याला आवश्यक आहे यावेळेस. कॉपीमुक्त अभियानानुसार 12वीची 10वीची परीक्षा कशा पद्धतीनं पार पडेल याकरता आपल्याला वरून कडक सूचना आलेल्या आहे. त्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्या त्या पद्धतीने तुम्ही आता कामी लागायचं आहे. काय आहे शेवटी ते जसं आहे तसं मग काय मागच्याच वर्षीसारखं असं दुसरं काय. बरं बरं सांगा साहेब, सांगा सांगा. मानमोडे साहेब, तुम्ही सुपरवायझर पुढे बसलेले फुटफुट करू नका म्हणलं मधामधामध्ये. कसं आहे तुम्ही म्हणजे लाईटली घेऊ नका या परीक्षेचं. यावर्षी जे नियोजन आहे कलेक्टर साहेबाच्या कडक सूचना आहे, स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे, तुम्हाला सांगून ठेवून राहिलो. शांततेनं ऐका, कोणी मनामध्ये बोलू नका. सांगा ना साहेब, सांगा, बोला तुम्ही. द्या सूचना, काय गाईडलाईन आहे सांगा ती. तर सर्व सुपरवायझर मंडळींना आपल्याला सूचना जे काही वरून प्राप्त झालेल्या आहे त्या तुम्हाला माहिती देणं, गाईडलाईन सांगणं आमचं काम आहे. नंतर तुम्ही म्हणाल नको की आम्हाला हे माहीत नाही, आम्हाला ते माहीत नाही. तर 10वी-12वीच्या कॉपीमुक्त अभियानानुसार जे काही परीक्षा नियोजित आहे, दिनांक 10 फेब्रुवारीपासून 12वीची परीक्षा सुरू होऊन राहिलेली आहे. त्या अनुषंगानं तुम्हाला काय काय करायचं आहे त्या दृष्टीने आम्ही सूचना देणार आहोत. तर पहिली सूचना अशी आहे की आपल्याला जे आता सेंटर मी वाटप करणार आहोत, तर प्रत्येकांना ऑर्डरी मिळतील. ते सेंटर तुम्हाला तिथं तुम्हाला तिथचं पूर्ण अंमलबजावणी नियोजन तुमच्याकडे राहील आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी काही घटना घडल्यास तुम्ही राहाल. तर तुम्हाला पहिली सूचना आहे की त्या परिसरामध्ये 500 मीटरच्या आतमध्ये जे काही झेरॉक्स सेंटर आहे ते सर्व बंद करण्याच्या सूचना त्यांना लेटर द्या इकून गेल्यानंतर. आणि त्याचबरोबर कॉपीचं साहित्य कोणतेही पुरवठा होऊ शकणार नाही अशा पद्धतीनं त्या सेंटरची पाहणी करा. तिथं टेबल खुर्च्या डेस्क बेंच आले का नाही, खिडक्याचे कोणते समजा फाटकं तुटलेले आहे का, काय तुटलेलं आहे का, ते सगळं चेक करा. म्हणजे कॉपी अजिबात चालली नाही पाहिजे, पेपर फूट झाली नाही पाहिजे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ड्रोननं सुद्धा यावेळेस पाहणी होणार आहे. धाडी तर भरपूर प्रत्येक ठिकाणी धाडा पडणार आहे यावेळेस. चांगले वेगवेगळ्या विभागातले लोक यावेळेस आता याच्यामध्ये घेतलेले आहे. त्यामुळे तुम्ही असं मजाकमध्ये नेऊ नका. टेबल खुर्च्या डेस्क बेंच पाण्याची व्यवस्था विद्यार्थ्यासाठी ह्या सर्वाची तपासणी तुम्हाला आता जे काही आम्ही ऑर्डर देणार आहोत त्या सेंटरवर जाऊन तिथं तिथच्या शिक्षकाशी तिथच्या प्राचार्याशी भेटून तुम्हाला ओके करणे आहे. पुन्हा पण साहेब तुम्ही आम्हाला सेंटर देता तिथच्या लोकांना तुम्ही कडक सूचना द्या ना की बा तिथं ते जे काही CCTV आहे ते तिथं गेल्यावर त्याचा सारा भोमाराच असते. काही जर आपल्या खिडक्याचे त्याचे ते फाटके तुटलेले असते तर आम्ही काय काय करावं तिथं जाऊन. सगळी त्याला व्यवस्था करायला लावा आमची, पर्यवेक्षकाची आमची. ते सगळं होईल. कारण की यावेळेस हे बा सिरियस ॲक्शन आहे काय. वरून साहेबांच्या सूचना आहे. मागच्या वेळेस जे काही कॉपी सेंटर होते 7 सेंटर आपल्यामधले विभागातले बंद करण्यात आलेले आहे. त्याचं सेंटर बंद होईल जर कॉप्या जास्त इथं चालल्या. ब्लॅकलिस्टमध्ये आपलं सेंटर जाऊ नये या दृष्टीने तुम्ही प्रयत्नात राहा. करू साहेब, यावेळेस आता कडक ठेवू आम्ही, काही हरकत नाही. परंतु काय गावातले लोक हे ते कसं म्हणजे आजूबाजूनं ते पोलीस यंत्रणा त्यांना तुम्ही कळवा बा, जरा थोडंसं सतर्क राहा म्हणा, जरा स्ट्रिक्ट ठेवा म्हणा तुम्ही. नाही नाही काही विषय नाही. यावेळेस आपण पोलीस प्रशासनाला आपण तसं सूचना दिलेल्या आहे, पत्र ऑर्डर दिलेलं आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमधून 1-2 सेंटरवर आपल्या पोलिसांची नियुक्ती केलेली आहे. ते सुद्धा आता लवकरच तिथं 10 तारखेला 9 वाजता उपलब्ध होतील. आणि बाकीचं तुमच्यावर डिपेंड आहे खास. तुम्ही सुपरवायझर आहे, तुम्ही जसा राजा तशी प्रजा. म्हणून तुम्ही स्ट्रिक्ट सेंटर ठेवा. कॉपीला अजिबात तिथं कोणतीच वाव नसली पाहिजे. आजूबाजूनं हे ते सर्व तुम्ही आज जाऊन चेकिंग करा किंवा उद्या जा. कारण की 10 तारखेला तुम्हाला पूर्ण सतर्क राहणं आहे. त्या दृष्टीनं आता मी तुम्हाला सूचना दिलेल्या आहे. बाकी आता तुमच्या जे काही ऑर्डरी आहे ते तिथून आपल्या ऑफिसमधून टेबलवरून घेऊन जा. तिथं बसलेले लिपिक साहेब त्यांच्याकडे तुमच्या ऑर्डरी आहेत आणि त्या दृष्टीनं आपल्या कामाला लागा. तुम्हाला पेपर संच हे ते सगळं बरोबर वेळेवर प्राप्त होईल. ठीक आहे. बाकी काही अडचण असेल, कोणाचे काही प्रश्न असतील तर आताच सांगा. कोणतं सेंटर भेटेल कोणतं नाही का. शहरातलं भेटलं तर जरा बरं राहते. पण हे ग्रामीण जर भेटलं ना घरावर गोटे साहेब काही सुचत नाही तिथं. बरं साहेब काही हरकत नाही. पण मी काय म्हणतो बाकी आम्हाला साहित्य हे ते वेळेवर पोहोचायला लावा. आणि तिच्या जे काही आपल्या शाळा आहे त्यांना तुम्ही कडक सूचना द्या. स्वच्छतागृहाची, पाण्याची हे सर्व व्यवस्था तुम्ही करा म्हणा. बाकी आमचं तर काही अडचण नाही. आम्ही बरोबर वेळेवर पोहोचू आणि एकदम स्ट्रिक्टली यावेळेस परीक्षा घेऊ. अजिबात कोणतं तिथं काही कापीला वाव मिळणार नाही. एक चिटोराही चालणार नाही. सर्व चेकिंग मुलांच्या प्रार्थनेच्या वेळेसच आम्ही करू. सगळ्या खोल्यांची पाहणी आताच मी उद्याच करायला चाललो. अशा पद्धतीनं आम्ही आमचं काम चांगलंच करणार आहोत. फक्त आम्ही तिच्या प्रशासनाला आम्हाला सहकार्य करायला सांगा. ठीक आहे, धन्यवाद. ओके काही हरकत नाही. आम्ही सर्वांना अजूनही कडक सूचना देणार आहोत. तसं लेटर पाठवणार आहोत. बाकी आता तुम्ही तुमची ऑर्डर घेऊन घ्या आणि तुम्ही जाऊ शकता. आणि खरोखर एक भेट तुम्ही तुमच्या सेंटरला देऊन या परीक्षेच्या पूर्वी, म्हणजे बरं राहील. चला ठीक आहे, धन्यवाद. घ्या तुमच्या ऑर्डरी, या आता. वेलकम साहेब, वेलकम म्हणलं. काय आता आम्हाला फोन आला होता साहेब येऊन राहिले म्हणजे आपले सुपरवायझर. पहा म्हणलं या स्वागतासाठी आपलं पुष्पगुच्छ आणलेला आहे. नाही ते राहू द्या पुष्पगुच्छ देऊन हे बा चहा पाणी नाश्ता हे बा याच्यातच आम्हाला गुंगू नका तुम्ही. यावेळेस काही चाल बसत नाही बरं. मला तुमचं पहिले सेंटर दाखवा आता. काय आहे तुमच्या खोल्या, कसं आहे, काय आहे. CCTV कॅमेरे आहेत का सगळे? CCTV सगळे ओके? ओके साहेब, बिलकुल. हे बा CCTV एक आपलं झाडाच्या तिथं लावलेला आहे. आणि प्रत्येक खोलीमध्ये 3 खोलीमध्ये आपली परीक्षा आहे. तर साधारणतः 3 खोलीत 3 CCTV लावलेले आहे. पण ते काय साहेब ते CCTVचं हो ना सांगतो ना बा, काल लावले होते तर आज सकाळी बा तुटून ताटून पडलेले होते ते. शेवटी आज अजून बलाला अजून लावलं. वानेर सुसूच देऊन राहिलं तर. आणि हे पुट्टे खेळायला येते काय जे असंच तोंड करून ठेवते, तसंच तोंड करून ठेवते, वायरच उपसते. मोठा होरच आहे ना बा, काय करा आता. हे काय आता मोठं आता आजच लावला ते.
काय तुम्ही राजा असं नका सांगू ना बाबा, पुढच्याला असं सांगू का मी? हो, धाड पडल्या त्याला तर सांगू का मी? वानेरानं पाडला ते कॅमेरा, यानं पाडला आणि त्यानं तोडला. तुम्ही लक्ष ठेवा ना बाबा, लक्ष ठेवा ना. मला घरी पाठवता का तुम्ही? म्हणलं माई पर्यवेक्षक म्हणून इकडे निवड आता ग्रामीणमध्ये झाली. आजपर्यंत मी ग्रामीणमध्ये केलेली नाही ड्युटी. तर म्हणलं हे असे कामं नाही चालत ना. सगळं ओके करा तुम्ही. CCTV कॅमेरे हे ते बिलकुल ओके असला पाहिजे, नाही तर मग लईनच गेले ढमकत गेलं. ते पूर्ण बरोबर व्यवस्था करा त्याची. हो ना साहेब, तसं आपलं ओके आहे, काहीच नाही अडचण. सर्व आता म्हणजे आपलं गेट हे ते व्यवस्थित केलेलं आहे. कोणी येणार नाही. बाकी काही अडचण नाही. असं काय चांगला आहे म्हणता राजा. पाहिलं ना आता मी गाडीतून उतरलो, गेट बाजून केला ना, कोण नव्हतं इथं. हो ते गेट होय का ती? अरे म्हणलं खालून घुसताय ते कुत्रे घुसते खालू. वरून माणसं घुसते. म्हणलं ते बरोबर करा, खालून तार लावा एक त्याले, वरून तार लावा. लोक वरून चढून असे कॉफी सेंटरमध्ये कॉफ्या पुरवायला येतात ना. ते सर्व बंदोबस्त करा यावेळे. आणि ते मागची साईड पाहिली मी येता तिकूनही त्याला भगदाळ आहे त्याले. ते बुजून टाका तिथून लोक ते वालकांपूर ते म्हणलं त्याला बरोबर करा, तिथं तट्ट्या लावा, काही करा. साहेब लोक सुसू देत नाही ना. हो लोक हे बा सांगतो ना, गेट आपण शाळा सुटली की बस इथंच आहे पोट्टे पाट्टे रिरा, लाता मारणं काय तोडणं काय. कठीण काम आहे. मग काय आज आता आम्ही सगळं बरोबर केलं तरी तर हो ते करा तुम्ही आता लवकर. जे काय राहिलं ते बाकीचे कामं तुम्ही सगळे करून घ्या. मी पाहूनच घेतो आता तसं. डेस्क बेंच ते सगळे पुरेपूर आहेत ना सर्व विद्यार्थ्याले. दूर त्याचे ते नंबर गिंबर टाकणं झाले का? व्हायचे अजून आता ते बस त्याच्यासाठी आता आम्ही ते झालो. आता नंबरच टाकणार आहोत. 2-3 पोट्टे पाणी वाटणारे हो त्याला सांगून बरोबर आम्ही करून घेऊन राहिले ते. नाही असे बाहेरचे कोणी घेऊ नका म्हटलं, सांगून राहिलो. आपले चपराशी लोक जे आहेत ते मंडळी आहे त्यांना सर्वांना सांगून द्या आणि कडक सूचना सांगा त्यांना. यावेळेस नो एक्सक्यूज, समजलं ना? कॉपी अजिबात चालणार नाही. मागच्या वेळेस कसं होतं तुमचं सेंटर? मागच्या वर्षी कडकच होतं म्हणा, पण ते काय आता थोडं पासिंगच्या हिशोबानं तेवढं चालते, तेवढं समजा 30-35 मार्कापर्यंत. नाही ते अजिबात चालणार नाही यावेळेस, सांगून राहिलं मी. हो कारण की ड्रोननं यावेळेस तपासणी आहे, बैठे पथक आहेत, धाडा पडणार आहेत. त्यामुळे अजिबात बिलकुल शाळेच्या आवाराच्या 500 मीटरमध्ये अजिबात कोणी याच्यात वावरं नाही पाहिजे. आणि झेरॉक्स सेंटर किती आहे बाजूनं? इथं 2-3 झेरॉक्स दुकान आहेत आता समजा आजूबाजूला समजा. त्यांना भेटा तुम्ही, त्यांना लेटर मी लिहून देतो. त्याचं अजिबात बंद ठेवा म्हणा. त्या परीक्षेच्या वेळेमध्ये अजिबात त्या दिवसामध्ये बंद ठेवा म्हणा तुम्ही, नाही तर कारवाई म्हणा. सगळे सेंटर बंद करा म्हणा, कारण की कॉफीचा पुरवठा कुठून झाला नाही पाहिजे. तेच झालं. बाकी सूचना अजून आता CCTV आहे म्हणता. बाकी पाण्याची व्यवस्था विद्यार्थ्यासाठी पाण्याची व्यवस्था आहे ना सर्व? हो ते कॅना सांगितलेलं आहे आम्ही कॅनवाल्याला, ते उद्यापासून समजा येऊन जाईल. मग बाकी अजून काही अडचण साहेब समजा अजून काही? ते पाहतोच ना मी आता काय तुमचं सेंटर हाल हवाल कुकडून काय कसं काय पळता येते, कॉप्या पुरवणार कुकून पुरवते काय पुरवते. सगळं बंदस्त बंद मारा द्या आता. दुसरी गोष्ट अजून आता एक इथं फळा लावा समोर फ्रंटवर, तिथं द्यायचं ते नंबर हे त्याला स्पष्ट दिसले पाहिजे. दर्शनी भागामध्ये लावा ते आणि खडून सगळ्या टेबलवर नंबर टाका. चला आता पाहून घेऊ ते सगळं क्लिअर करून टाकू. आपल्यालाच कळखाट अडतं साहेब नाही का? हो चला साहेब चला. हो चला दाखवून देतो. काय करा आता? आपण काढून द्यावे चार्ट आता. आतापर्यंत याला सूचना भेटल्या नाही का? अरे कसं हो सर? हे आपले ग्रामरचे चार्ट इंग्रजीचे हे तर काढून टाका राजा. उद्या पेपर आहे ना इंग्लिशचा. अजून तुम्ही हे अजून केलंच नाही का बरोबर? हे फळा पुसून टाका, हे चेक करा, ते नंबर टाका. अरे काय कसं हो ना सर? बस आता तेच चालू आहे ना आपलं. हो आता आम्ही त्यासाठी आलो. बस आज आता 6 वाजेपर्यंत पूर्ण ओकेच करून घेतो आम्ही आता. काय ओके करता राजा? कसं काय होईल हो आता? हे काय कोणतं सेंटर भेटलं मला? ते आपलं ते खिडकीचं ते काय आहे ते? अरे बाबा रे अरे रे रे त्याचे ते गज कुठे गेले म्हणा त्या खिडकीचे. त्याच्यातून राजा माणूस जा दुखता आहे ना तिथून. हे का साहेब? हे काही नाही आपलं तिकडून तार बांधलेला आहे त्याला तसं. काय तार बांधला म्हणता राजा? त्याला ते लवकर काहीतरी गज लावा. इथून आता कुणी बाहेर अंदर यायचा माणूस, इकडून बाहेर जायचा. हे काय कसं काय तुमचं राजा? हे खिडक्याला तुम्ही कमीत कमी ते गज आतापर्यंत लावायला पाहिजे होते ना. बरं हो ना, ते काय आता तार लावला होता तसा. हो तसं काही कोणी येत नाही म्हणा, असं काही हे नाही अडचण नाही. नाही चांगलेच कापे चालते वाटते इथं. काय आता खिडक्याने गज काढून ठेवले ना पयाच्या हिशोबानं. हे बा मी काय म्हणतो सर, ते तिथं ते गज लावून टाका तुम्ही. कोणता माणूस पहा ते बरोबर करून घ्या, ते चालणार नाही आपल्याला. उद्या फालतू आपचे धंदे राजा. कोणी याचं अंदर कोणी आपलं सरे फळे रंगवलेले दिसून राहिले मला. पाहिजे म्हणलं बा उद्या अजिबात असं हे चालणार नाही बरं आपल्याला. सांगून राहिलो मी. नाही ते आता आम्ही करणारच होतो. पूर्ण फळे पुसून नंबर शीट नंबर हे ते सर्वच टाकणार आहोत. आणि ते गजाचं म्हणून सांगतो ते लावूनच घेतो आम्ही. काही ना काही करतो त्याची व्यवस्था. बरोबर आहे राजा. काय तर पाहायच्या हिशोबाने केली वाटते बा ते खिडकी बी. हो ना पाहिजे तुम्ही रे बा. त्या असं जर चित्र दिसलं ना ते धाडवालेले काय आहे म्हणून हे काय करून काय तुम्ही? तुमच्याबरोबर माई बी करता वाटते बा तुम्ही बिन पाण्याची. बरोबर करा हे व्यवस्थित. आता हे ढिसाळ कारभार दिसला नाही पाहिजे मला उद्या. आणि हे टेबल आहे राजा किती डलडल हालते हो. हे पोट्टेला काय लिहितं लिहू बा आता हे डेस्क कसे काय म्हणलं हे डलडल हालतीत ना हे. हो ना पण ते आता आपल्या इथं कसं एकच तुकडे आहे. हो एवढे डेस्क बेंच नाही, बाजूच्या हायस्कूलमधून आणलेले आहेत ते शेवटी. हो काय करता आता आपल्याकडे नाही ना एवढे ना. पण ते कमीत कमी बरोबर करा ना. ते त्याच्या खाली काही उठ लावा जराशी. हो चिपुरे गोट्याचे असं तसं करून ते टेबल हल्ले नाही पाहिजे डेस्क बेंच. लिहितील कशी बरोबर ठीक आहे साहेब. हो काही हरकत नाही, सगळं आम्ही बरोबर करतो. उद्या तुम्ही आले की तुम्हाला व्यवस्थित दिसत. काय करतो काहीच तर नाही केलं आतापर्यंत. काय केलं याने काय सांगा बा. हो ना पण मी म्हणतो आतापर्यंत करायला पाहिजे होतं ते. CCTV असा दिसतीचा. त्या CCTVचा वायर असा लपकलेला आहे म्हणलं खाली, ते डोक्याला लागून राहिला ना. त्याला पिन लावा एखादी. कोण होईल लावणारा? पद्धतशीर लावणं म्हणा ते जरासं. CCTV अशानं मग हे होऊन जाते राजा. ते करा बरोबर. तिथे ते वायर निसटले दिसून राहिले ते त्याला पिना लावा. सर विचित्रच आहे ना राजा. कसं होय करा ते लवकर बरोबर. चला बाजूच्या 2 खोल्या पाहून घेऊ काय पाहा लागेल ती बी आता. चला काय पाहा लागते साहेब सारखेच आहे वर्षात आहेत ते. हो तसं काही विषय नाही. बाकी जेवणाची व्यवस्था सर म्हणलं मग आम्हीच करून राहिलो तुमची उद्याची. उद्या काही टेन्शन घेऊ नका म्हणलं आता परीक्षा होईपर्यंत.
हिरा खाऊच घाला म्हणले बसून ठेवा ऑफिसात नाही इकडे चालते का नाही 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 बा तसं काहीच नाही मी माझा डबा आणतो फक्त चहाची व्यवस्था करा बस जे काय चार्जिंग ती देऊन टाकेन मी चला आता ते रूम पाहून घ्या बा पहिले चला तिकडे ऑफिसमध्ये चला आणि ते बाकीचे मी सूचना देतो तुम्हाला ते लिहून घ्या ती चला लवकर नरेश असं कसं काय म्हणतो तू अभ्यास झाला नाही आता मी कसा करू अरे कमीत कमी आता तू जेईचा अभ्यास करे तर मग बारावीचा अभ्यास तुला काही करायला लागत होता ना आता तुले आपण ग्रामीण क्षेत्रामध्ये नाव टाकलं तुझं सेंटरवर की चला काही कॉप्या वगैरे चालल्या त्याची मार्क भेटू शकते ॲडजस्टमेंट होती तिथे आपली ओळख आहे तिच्या शिक्षकासोबत म्हणून तिथं नाव टाकलं पण कमीत कमी 75% भेटायला पाहिजे कधी कधी धाड पडू शकते कधी काही होऊ शकते मग आता तेवढाच अभ्यास नाही का तुझ्या कसा करू आता डॅडी तुम्ही सांगा ना कारण की आता जेईमध्ये तू टॉपमध्ये आला पाहिजे म्हणता त्याच्यात अभ्यास कर इकडे 12वीचा अभ्यास करू कसं काय करू मी सांगा ना तुम्ही मी सांगतो हे अभ्यास कमी आहे माझ्या पण जेईचा जास्त आहे बेटा कमीत कमी इकडे 75%च्या वर पाहिजे ना मगच त्या जेईचा अर्थ होईल तरी तिकडे 99 पडले तर काय अर्थ आहे का त्याला पण मम्मी मी काय करणार इतका अभ्यास कोणता करणार मी हे करू का ते करू का हे करू तिकडे माझा जास्त फोकस होता ना पुण्याला सगळं माझं जेईकडेच लक्ष होतं हे अभ्यास मी जास्त केलाच नाही तुम्ही कॉफ्या चालतात मग काही अभ्यास करायचं काम नाही पासच होते असे म्हणे तुम्ही पहिले ठीक आहे काही अडचण नाही ते तर आहेच ना रे ते विशेष नाही मी आज आता त्या सेंटरवर जाऊन बघतो तिच्या सरांना मी थोडीशी कल्पना देतो माझ्या मुलाकडे लक्ष द्या म्हणतो जरा त्याला काही थोडंफार जरा चहा पाणी हे ते केलं का नाही बरोबर लक्ष देतात ते तुला 70, 80 नाही 90पर्यंत कव्हर करू आपण स्पेशल तुझी म्हणजे व्यवस्था होईल काही विषय नाही आणि कोण आता तिथं केंद्र संचालक आहे हे आहे ते मी सगळं चेक करून येतो तिथून आज जातोच तिथं तेच म्हणतो मी आणि माझा मित्र आहे त्याचंही पण पाहिजे म्हटलं आम्ही दोघं आहोत तिथं नाव आमचं हो ना तू माहिती आहे ना मला त्याच्या वडिलाला सांगून देतो काही ना काही मला थोडंसं खर्च करावा लागेल म्हणा तेच म्हटलं त्याची डॅडी द्यायला तयार आहे तुझ्या पप्पाला पाठव म्हणे ठीक आहे तुम्ही फक्त तेवढं भेटून या ते आमची लाईन लावून द्या जातोच मी आजच जातो मी लवकरात लवकर निघतो अर्ध्या तासात तिथं जातो ठीक आहे काही अडचण नाही तू काही काळजी करू नको बिलकुल आहे बा पर्सेंटेज भेटणं आहे आपल्याला आपल्या माणसात तिथं काही विषय नाही ठीक आहे ओके हो या हो काय मानमोडे आठवणार नाही का या मानमोडे साहेब उद्या मग काही हरकत नाही करतो आम्ही बरोबर आता ही गाडी गेली हे कोणती आली आता अजून हे कोण अजून आता नवीन कोणाची गाडी दिसते पांढरी गाडी दिसून राहिली आता कोण होय काय आहे नाही का म्हणा बा काय कठीणच काम आहे आता हेच आता डोकं खाऊन गेला आता हे कोण होय काय सांगा अरे बाबा शिंगमारे सर त्याचा पोरगा आपल्या इथं नाही का 12वीत नाही मग नाव टाकून दिलं आणि वर्षभर तोंडही नाही पाहिलं त्यानं मला तिकडे क्लासेस करायला गेलं जेईचे आणि इकडे आता आपण आता परीक्षेला आलं असं काय म्हणते काय माहिती बा उतरला आता नमस्कार सर नमस्कार ओळखता ना काय आता तुम्हाला ओळखत ना का बा चांगल्या शाळेत तुम्ही शिक्षक आता कसं तुमचा मुलगा इथं आमच्या इथं शिकायला टाकला तुम्ही कसं आहे आता मोठी परिस्थिती खराब झाली बा आता काय सहज झाली वाटते नाही काय नाही म्हणजे आता मुलाची चिंता काय करता आता जेईचे क्लास तिकडे चालू आहे त्याचे आता तुमच्या इथं कसं नाव टाकून दिलं टेन्शनचं काम नाही आलं आता त्याला बोलावलं मी परवा दिवशीच आला तो आता म्हणलं इथं कसं काय आहे पाहिजे म्हणलं जरा कसं आहे ते जेईचा अभ्यास केल्यामुळे 12वीचा अभ्यासच करणं नाही होता आता आपल्या पुस्तकाचा तर म्हटलं थोडंसं पाहून या म्हटलं काय परिस्थिती आहे काय नाही असं तसं कमीत कमी 75% तरी कव्हर झाले पाहिजे नाही बा मी काय म्हणतो शिंगमारे साहेब आम्ही सांगतो तुम्हाला आत्ता साहेब येऊन गेले एकदम कडक काम आहे स्ट्रिक्ट बिलकुल अजिबात कॉपी चालणार नाही कोणतंच काही चालणार नाही कारण की ड्रोननं म्हणजे पाहणी आहे म्हणते आता तुम्हाला तर माहितीच असेल बा तुम्ही आता शिक्षकचा ते चालतेच आहे ते मनाच्या गोष्टी बोलायच्या गोष्टी आहे पण आता कसं आहे आपल्या मुलाचं कसं पाहा तुम्ही कमीत कमी 99च्या आसपास पर्सेंटेज कव्हर झाले पाहिजे आम्ही कोण नाव टाकत असेल मग इथं आणि त्याचा मित्र आहे एक तर दोघांचं तुम्ही काही करून व्यवस्था बरोबर लावा नाही आता आम्ही काय करू शकतो याच्यातनी आमच्यापर्यंत जे होईल ते आम्ही करूच पण आता एकदम म्हणजे असं होईलच असं गॅरंटी नाही कारण की काही धाड पडलं आणि इथंच जर बसला 3 घंटे तर काय करता तुम्ही मानमोडे जे आहेत त्याने आता येऊन गेले आत्ताच नेमकीच गाडी गेली त्याची आम्हालाच आता किती त्याने छापलं असं करा तसं करा खिडक्याला गज नाही का दरवाजा नाही का ढमका नाही का अरे इथं आम्हाला माहीत काय परिस्थिती आहे तर म्हणलं ते तुम्ही मानमोडे तुमच्याच गावचे आहेत आम्ही चौकशी केली पाहा त्याच्यापाशी जाकला तुम्ही काही ना काही तेच आहे आता सगळे संचालक तेच आहेत अच्छा मानमोडे नाही का बरं बरोबर ठीक आहे मानमोडे ऐकलेलं आहे म्हणा हो बरोबर आहे मानमोडीचे आहे का नाही टकलासा होता टकलासा असा बरोबर आहे ओळखतो ते त्याचा जे जवळ आहे का नाही त्याचा उकडा आहे आपल्या इथं दुधाचा बरोबर करतो मी हँडल ते तसा पायनीतला आहे बरेच वेळा फिरताना सकाळी संध्याकाळी दिसतो तो खादोडीसोबत मग पाहा तुम्ही ते काय तर तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या तुमच्या मुलाविषयी असं परिस्थिती आहे म्हणा बा त्याचा काही अभ्यास जास्त झालेला नाही कसं तरी कव्हर करावं लागते नाही ते काही विषय नाही आता मी हँडल करतो ते तेच काम आहे ना आपले ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका तुमचं सहकार्य असू द्या चांगला बाकी काही टेन्शन नाही हो ना ते तर आम्ही करूनच राहिलो पण ते साहेब जरा वाटते तुम्ही म्हणता बा पण बरेच कडक दिसून राहिले ते काय होईल ते आता तुम्ही पहा भेटत येईल पहा संपर्क साधा जरा काय चिंता करू नका ना तुमचं सेंटर बिलकुल आहे बा सगळे झाले म्हणा कवरच झाले ते मी बोलतो त्याच्यासोबत काय बोलास त्या आपल्या मुलाचं फक्त तुम्ही लक्ष जास्तीत जास्त केंद्रित करा त्याला काहीच कमी पडता कामा नाही एक प्रश्न त्याचा रिकामा गेला नाही पाहिजे चला येतो मग मी आता ओके दादा असं आहे म्हणलं सर एक येऊन भेटते दादा आपल्याला डोकं क्रॅक कर देतं पोट्टे शिकतात पुण्याले नाव आहे तिथं काय करावं आता काय लिहिते ते लिहा जाऊ द्या पाहू पुढचं पुढे काय म्हणते आपल्या मुलाचं जमल तिथे सेंटरवर काही आहे का नाही म्हणलं आपल्या हिशोबाचं बरोबर आहे वातावरण बरं आहे अरे काहीच टेन्शन नाही ना योगच आले आपले मग काय तर आपल्या इकडे ते जे दूध आणते का ते काय शांताराम ते टोपीवाला धोत्राला ते त्याचा मेवना जे नाही का मानमोडे तो पाहिला नसेल ते
प्राध्यापक आहे ते जरा वरच्या लेवलचा आहे. तर त्याच्या इकडे सुपरवायझरचं काम आहे त्या सेंटरचं, त्याला भेटलं ते. तर आता त्याच्याशी जाग लावा लागते आपल्याला. त्याच्याशी जर जाग लागला की झालं, कामच झालं आपल्या मुलाचा. टेन्शनच नाही, 90%च्या पुढेच. फारच चांगलं. मग तर मग त्या दूधवाल्याला फोन लावा, त्यांचा नंबर घ्या त्या साहेबांचा, आणि लवकरात लवकर कसा संपर्क साधा. हो ना, आता थोडंसं संध्याकाळी घरी येतातच लोक शेतातून. त्यानंतर त्याला फोन लावतो मी बरोबर. बरोबर हिशोबाने फोन लावून त्याच्याशी संपर्क साधतोच मी मानवडे साहेबासोबत. लाईन लावून देतो बरोबर, काय द्या घ्यायचं करून बोलून चाललाय तो आज. बरं बघा, मग थोड्या वेळाने लावा फोन तुम्ही आणि करून टाका ते बरोबर. हो ठीक आहे ठीक आहे. फोन आहे नाही शांताराम, कोणाचा फोन आहे? ते आपला शिंगमारे जगनचे सर नाही का, जगनचे. तू गेला तर मागं ते निपटवलं नाही आपण ते प्रकरण. ते ट्युशन घेते ना आता फुकट जगनची संकेतची. उचलतो ना, पाहतो ना काय म्हणते, काय म्हणते, काय सेट लावला आपला उकडा आहे त्याच्या इकडे. एक मिनिट. हॅलो. शांतारामजी नमस्कार. नमस्कार म्हटलं. काय म्हणते म्हणा. हो ना, काय दूध गीत फुटलं का? हो बोला ना. सांगा ना. काय म्हणत होते? अरे काही नाही म्हणलं. ते आपले तुमचे मेवणी मानमोडे साहेब नाही? मेवणेच आहेत ना तुमचे ते? हो मानमोडे ना. हो आपले मेवणेच आहेत ना ते. काय म्हणत होते बा, त्याचं काय आता, त्याने काय केलं? काही नाही म्हटलं, त्याच्याशी काम होतं थोडं. त्याचं कसं, आमचा मुलगा ज्या सेंटरवर आहे का नाही 12वीचा पेपर देण्यासाठी. तर तिथं ते हे आहेत, सुपरवायझर आहेत. तर त्यामुळे कसं आहे थोडं लाईन लावायची होती. बोलायचं त्यासोबत, थोडं मुलाकडे लक्ष द्या बा. मुलाचं कसं आता जेईच्या अभ्यासामुळे काय झालं, 12वीच्या अभ्यासाकडे बरंच दुर्लक्ष झालं. त्यामुळे थोडंसं कसं त्यांच्याशी बोलायचं होतं. त्यांचा नंबर जर भेटला असता फारच चांगलं झालं असतं. पहा म्हणलं आहे. खेड्यातले पोट्टे शहराने शिकून राहिले, शहरातले खेड्यानं परीक्षा देऊन राहिले. असं हो का? बरं. ठीक आहे ना. मी नंबर देऊन देतो बा त्याचा. तुम्ही पाहते काय आहे. आपण तर काही त्यातलं आपल्याला काही समजत नाही. नंबर देऊन देतो. हो ते तर आहेच म्हणा. पण तुम्ही बी एखादा फोन लावून थोडं सांगून देता. शिंगमारे साहेब येतील म्हणा घरी. त्याच्याशी काय आहे ते बोलून घ्या म्हणा बरोबर. हो ना, मी बोलतो ना त्या सगळं. काही हरकत नाही. फक्त तुम्हाला नंबर देऊन देतो मी. पहा तुम्ही काय घरी जा त्याच्या, भेटून घ्या. त्याचा पत्ता घेता व्हॉट्सअपवर टाकून देतो तुम्हाला. नाही घरगीर माहीत आहे तसं आपल्याला. पण ते कसं एखादा मग कसं जा. तर तुमच्या वतीनं मग मी जातो मग त्याच्या घरी भेटायला द्यायला. जा ना. काही हरकत नाही. माना मोडते तुमच्या आता. जा. मामी होणार ती. ठीक आहे. मी नंबर देऊन देतो. घ्या, लिहून घ्या. आला होता ना. जवळ बाचा फोन आला होता. तुम्ही शिंगमारे सर नाही का? बघितलं मी तुम्हाला, पण कसं नेमकं नाव नव्हतं माहीत मला. पाहिलेलं तुम्हाला बरेच वेळ मार्केटमध्ये वगैरे. तेच म्हटलं. तुमचे जवळ बा आपल्याकडे कसं 1 वर्षापासून उघडा सुरू आहे. त्यानेच विषय काढला होता. म्हणे बा तुमच्या मुलाचं काही अडचण असली म्हणे, तर आमची मेवणे बा चांगले आहेत म्हणे. काही अडचण असली तर विचारायचं म्हणे. तर आता योग पाहता इतके चांगले की तुम्ही ज्या सेंटरवर समजा सुपरवायझर आहे. तर आता आमचा मुलगा आणि त्याचा मित्र आहे समजा. दोघांनी सोबतच आणलं. तर त्याविषयी थोडंसं बोलायचं होतं. अच्छा. म्हणजे त्या सेंटरवर तुमच्या मुलाचं नाव आहे का? तिथे कशाला गेली इसा लावाल तुम्ही? इथंच तर आपली इथे भरपूर कॉलेजेस आहेत. पण आता सर, आता परिस्थितीच अशी आली, आता काय करता? कारण की मुलं कॉलेजमध्ये कुठे दिसून राहिले सर. सगळे क्लासेसला पुण्याला, मुंबईला, इकडे तिकडे, नागपूर. कसं आहे, मुलांचा जेईचा अभ्यास आहे म्हणून महत्त्वाचं आहे की नाही, त्याशिवाय पुढे जाताच येत नाही ना. म्हणून 12वीचा अभ्यासाकडे थोडंसं म्हणजे कसं आहे, दुय्यम दर्जा झाला का नाही आता. या बाकीच्या CET आपल्या जे काही परीक्षा आल्या ते भरपूर. याच्यामुळे सगळे पागल झाले लोक. तेच म्हणलं ना. ते तर आहेच म्हणा. या TETमुळे तर भरपूर बेजार झाले लोक. ना विनाकारण आता त्यानं स्वतः अभ्यास करावा का त्या पोराला शिकवा. बेकार काम झालेलं आहे ते. परिस्थिती गंभीर आहे आता पुढे. बरं बाकी काय म्हणणं आहे तुमचं? नाही म्हटलं, काय द्या घ्यायचे असेल तर आपण देऊन टाकू तसं. या दोघांचं कसं स्पेशल ट्रीटमेंट आहे ना. कसं आहे 90%च्या वर कव्हर जर झाले तर मग कसं फार चांगलं होईल असं आमची अपेक्षा आहे बा. नाही. अजिबात अपेक्षा करू नका आता तुम्ही. अभ्यास असेल तरच ठीक आहे, नाही तर कॉपी सेंटरचं मोठं कठीण काम झालं आहे आता. ब्लॅकलिस्टमध्ये नाव जाते डायरेक्ट, आमच्यावर कारवाई आहे. कारण की ड्रोननं आता पाहणी करणं आहे. रेटसुद्धा रोजच पडणार आहे. बैठे पथक आहे. बाकी काय तुम्ही विचारूच नका आता. ते सगळं माहिती आहे. कॉपीमुक्त अभियान सुरूच आहे. पण त्याच्यात तुम्ही आता कसं थोडंफार कव्हर करा. तेवढं काय आता धाड गेल्यावर मग तुमचंच आहे की नाही, तुम्हीच मेन आणतीचे. नाही ना, मेन असून नाही चालत ना. मग काय तर मलाच आता खूप टेन्शन येऊन राहिलेलं आहे. काय होईल, कसं होईल, कसं काय करावं काय नाही. मग काय तर त्या सेंटरची परिस्थिती खूप गंभीर दिसून राहिली. खिडक्याला गज नाही, काही नाही. काय होईल तर आता मीच तर आता काय भरलेला आहो. सगळं होती बरोबर. तिचे मॅनेज करतात सर लोक. मी बोललो त्यांच्याशी सहकार्य करा म्हणून तुम्हाला. फक्त म्हणलं आपल्या मुलाकडे विशेष लक्ष द्या. मला लागेल तर मी 10,000 रुपये पेपरप्रमाणे पैसे देतो तुम्हाला. फक्त 90च्या वर गेला पाहिजे. 10,000 रुपये नाही का? बरं दोघांचे मग 20 समजा नाही का? बरं ठीक आहे. प्रयत्न करतो. एकदम होच नाही म्हणत. तिथं काय परिस्थिती निर्माण होईल याच्यानंतर आपण डिसिजन घेऊ. म्हणजे कसं आहे, एकदम माझ्यावर काही वजन देऊ नका तुम्ही. नाही तसं काहीच नाही ना, वजन काहीच नाही तुमच्यावर. आम्ही भले लागेल तर आज दोघांचे 50,000 रुपये देऊन टाकले असते ॲडव्हान्समध्ये. नाही सध्या काहीच देऊ नका. परिस्थिती पाहून आपण बोलू याच्यावर नंतर. उद्याचा पहिला पेपर होऊ द्या. काय होते काय नाही समजतेस मग. ठीक आहे, तुम्ही उद्या आता पेपरला. चला, मुलांना थोडंसं अभ्यास करायला लावा थोडंसं. म्हणजे कसं सगळं चालत नाही बरं आजकाल. परिस्थिती गंभीर झालेली आहे. हो ना, अभ्यास आहे त्याचा, तसं काही विषय नाही. पण कसं आहे, ते आपलं जेई क्लासेसमुळे थोडंसं दुर्लक्ष झालं की नाही, म्हणून. नाही तर हुशार आहेत ते. बरं ठीक आहे, मग आता येतो. मग झालं फायनल आपलं डील. मग आता काही विषय नाही ना. काही विषय नाही. करतो मी बरोबर हँडल काय करायचं त्या. बघू ना आता काय होते तर. ठीक आहे, चला या तुम्ही. बघू आपण. जमलं आता काम नाही का? बरं येतो मग. तसं मी हाऊस समजा. मी सुट्ट्या काढल्या आता. कसं याचे पेपर होईपर्यंत चिंताच आहे ना. याला सुट्ट्या काढ. हो ना, बाकीच्या लेकरात होईना नुकसान तिकडे. स्वतःच्या पोरासाठी जाणार रोज येते सगळं गाडीवर घेऊन. हो ठीक आहे ना. काही हरकत नाही ना. काही वांधा नाही. या तुम्ही उद्या.
बरं ठीक आहे ना, ठीक आहे ना. म्हणजे समजा तुम्हाला गाडी मी देतो खरी, हो लुटेरे, हा हो, आता तुम्ही मोठे जवळ ह्या, हो काही हरकत नाही. आता चिमणराव म्हणून राहिले बा, तुम्हाला काम भेटून राहिलं, हो, असं वाटतं आपली गाडी रिकामीच आहे, हो घेऊन जा, पण चांगली ठेवा. आणि म्हणलं आपल्याला हो, काही ना काही उरलं पाहिजे, या हिशोबानं काम करावा. ते ना तुम्ही नका काळजी करू, मी आहो ना. आता हो ताब्यात गाडी द्या तुम्ही, हो जितके दिवस चालवीन समजा काम झालं आणून देईन. हो आता कसं आहे, आपल्याला 12वीचे 10वीच्या परीक्षा सुरू आहे. हो कसं आहे, गाडीला काम भेटलं चिमणरावच्या हिशोबानं, त्या साहेबाले आपल्याला नेऊन पोहोचून नाही, फक्त जिथं धाड टाकायची असली चालले बसून, त्याला गाडीन ड्रायव्हर पाहिजे होता. मग चिमणराव म्हणे बा आमचेच आहेत, हो, म्हणून मी आलो, नाही तर मला काय गरज होती. फायदा बा, नाही तर हो तुम्ही साहेब होसान धाड टाकणारी, हा हो तेच म्हणलं साहेबाच्या पुढे पुढे. हो बरं बरं, जा ना, काही हरकत नाही ना. हो काय जितके दिवस परीक्षा आहे त्या हिशोबाने तुम्ही हो पहा काय करायचं तर, हो जितरोक पट्टे तितरोक, नाही पटलं तर हो माझी गाडी मी वापस मागेन. हो ना, काही हरकत नाही ना. हो आता मग आता उद्यापासून हो 12वीचे पेपर होईपर्यंत समजा गाडी आपल्याला ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवशी त्या साहेबाला सकाळीच घेऊन दिवसभर हिंडा लागेल समजा. हा पेपर 2 शिफ्टमध्ये आहे का काय आहे त्या हिशोबानं. हो ना, जा ना तुम्ही घेऊन जा ना. आता मी इथंच आहो ना, आता चिमणरावची इथं. हो आता कसं घराची खरेदी झाली, सगळंच झालं. हो आता काय एक दिवस वास्तू करून घ्या आणि निपटून टाका. हो करू ना, आता वास्तू करू एक दिवस. आता खरेदी झालं, सर झालं. बरं बरं ठीक आहे मामा लुटे, तुम्ही गाडी घेऊन जा मग आता. आणि उद्यापासून बोर्डाच्या परीक्षेत मी त्या साहेबाला घेऊन जात जा बरोबर. हो ना, बस उद्या सकाळी त्याच्या घरापाशी 7 वाजता हजर गाडी घेऊन. हा हो काही विषय नाही आता. हो चला येऊ का मग, मी आता गाडी घेऊन जातो घरी आता. हो, उद्याच येतो, हा ठीक आहे. आता मामा लुटरे साहेब होते तर नाही का, हो धाडा टाकणारे. बरं या मग आता. हो काही हरकत नाही, पाहू आता उद्या काय होते तर. उद्या भेटू 5 वाजता, हाच विषय कंटिन्यू.